नमस्कार. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमात मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. 3.5 मुहूर्तांमध्ये आपल्याला मुहूर्तांचं महत्त्व आपल्या देशामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये खूप आहे. आणि कोणतीही शुभ गोष्ट करताना किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण नेहमी मुहूर्त पाहतो. एखादी चांगली गोष्ट ती चांगल्या पद्धतीने व्हावी, तिचा मार्गस्थ किंवा तिचं मार्गक्रमण हे चांगल्या तऱ्हेने व्हावं यासाठी आपण तो मुहूर्त शोधत असतो. आणि म्हणूनच 3.5 मुहूर्तांमधला हा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी गुंतवणूक केली तर त्याचा नेमका कसा फायदा होईल, आपल्याला संपूर्ण आर्थिक वर्ष आपलं कसं जाईल याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजच्या दिवशी गुंतवणूक केल्याने काय नक्की फायदे होणार आहेत याबद्दलही आपल्याला सल्ले देणार आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध प्रख्यात शेअर मार्केट ट्रेडर आणि गुंतवणूक सल्लागार डॉक्टर शशांक रावले. नमस्कार. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि कार्यक्रमात तुमचं स्वागत. तुम्हाला पण शुभेच्छा आणि त्यांना प्रशांत आपल्या शुभेच्छा. नक्कीच. डॉक्टर शशांक रावले यांना तुम्ही सगळेच ओळखता, मात्र त्यांची थोडक्यात ओळख करून देते, त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातले ख्यातनाम असे शेअर मार्केट ट्रेडर आणि गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी टेडेक्स स्पीकर या माध्यमातून आजपर्यंत अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतः डॉक्टर शशांक रावले यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून शेअर मार्केट हा विषय घेऊन PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते त्यांना बेस्ट टेक्निकल अनालिसिसचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याबरोबरच सोनू सूद, विद्युत जामवाल, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीजी अशा अनेक दिग्गजांच्या हस्ते सरांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या याच प्रामाणिक कामाची दखल फोर्ब्सनी सुद्धा घेतली आणि त्यांचं 700 शब्दांचं आर्टिकल प्रकाशित केलेलं आहे. आज आपण गुढीपाडव्याचा हा इतका सुंदर मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर जर गुंतवणुकीची सुरुवात आपण केली किंवा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर आज नेमके कोणते शेअर्स घेतल्याने याचा फायदा होईल याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर शशांक रावले, सगळ्यात आधी शुभ मुहूर्त आणि गुंतवणूक म्हणजे मी सांगितलं सुरुवातीला की खरंच अशा मुहूर्तांचा काय आपल्याला फायदा होतो. तर आपण नाही का आधी पूर्वी परंपरेनुसार सोनं खरेदी करायचो अशा मुहूर्तांना. आता जर शेअर विकत घेतले तर खरंच याचा फायदा होतो का गुंतवणुकीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं? नक्कीच मॅडम. आता पहिलं म्हणजे मॅडमने सोन्याचा विषय काढला. आता सोनं एवढं महाग झालंय मॅडम, अनेक लोक विचार करतात की सोनं महाग झालंय तर अजून महाग होईल म्हणून मी बाय करतो. लक्षात घ्या, सोनं असो, शेअर्स असो, काही असो, सो कधी पण लो रेटला बाय करायचं, हाय रेटला विकायचं. आज आम्ही शेअर्स खरेदी करतोय, सोनं नाही. कारण सोनं ऑलरेडी महाग झालंय आणि त्याच्यानंतर काय गॅरंटी अजून वाढेल. पण येस, आमचा शेअर्सचा अभ्यासपेक्षा हा भरपूर चांगला आहे आणि म्हणून आम्ही लो रेटला शेअर्स बाय करून भरपूर चांगला पैसा आम्ही कमवतो ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून. पेक्षा लक्षात घ्या, पहिलं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आज शुभ मुहूर्ताच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्या शुभ मुहूर्तावर मला प्रेक्षकांनो मला सांगायला आवडेल की आज जो तुम्ही आपला कार्यक्रम बघताय नक्कीच तुम्हाला भरपूर फायदेशीर असेल. आपला हा मराठी लोकांना म्हणा मराठी नवीन वर्ष आहे ते नक्कीच तुम्हाला वर्ष हे चांगलं जाईल आणि नक्कीच आपला मराठी माणूस नक्कीच तुमच्याकडे लाईफ टाईम उभा राहील आणि तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर चांगला प्रेक्षकांनो प्रॉफिट होईल. आणि लक्षात घ्या, शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून जसं आजही मार्केट चालू आहे राईट. सो आज अनेकांना सुट्ट्या आहेत तर आपण ट्रेडिंग करून भरपूर चांगला पैसा कमवू शकतो. तुम्ही बोलाल आज मार्केट चालू आहे म्हणजे आज ठीक आहे, अनेकांना सुट्टी आहे ठीक आहे, पण ज्यावेळी सुट्टी नसते तेव्हा कसं मॅनेज करणार, मी वेळ कसा काढू. तर प्रेक्षकांनो लक्षात घ्या, तुम्ही ट्रेडिंग कराल दिवसात 10 मिनिटं जरी दिलीत तरी पण ते इज मोर दॅन इनफ काम आहे ते. कारण एवढे सोपे अनालिसिस बनवले आहेत, मी एवढे चांगले टेक्निक्स बनवले आहेत की तुम्ही कोणीही मोबाईल कम्प्युटर कुठेही बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. एक कमी शिक्षित व्यक्ती पण इझिली ट्रेडिंग करू शकते. एवढं जबरदस्त मी प्रेक्षकांना टेक्निक्स बनवले आहेत जे तुम्ही कुठेही बसून ट्रेडिंग करू शकता आणि 10 मिनिटांमध्ये तुम्ही ट्रेडिंग अनालिसिस करून तुम्ही चांगला पैसा प्रेक्षकांना कमवू शकता. प्रेक्षकांनो, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो म्हणून गेले 17 वर्षात मी जवळपास लाखभर लोकांना ट्रेन केलंय आणि सगळे खुश आहेत लोक. तुम्ही त्यांच्यावर जाऊन तुम्ही माझे गुगल रिव्ह्यूज जाऊन चेक करू शकता. तुम्ही गुगल जाऊन टाईप करा शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज, तुम्ही टाईप करा, तुम्ही जाऊन चेक करा. ऑलमोस्ट सगळे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह आहेत. सगळी लोक माझ्यावर पॉझिटिव्ह बोलत आहेत. सगळ्यांनी मला ऑलमोस्ट 5 स्टार रेटिंग प्रेक्षकांना दिले. मला 4.9 ची रेटिंग आहे. तुम्ही जाऊन गुगलला चेक करू शकता, जे तुम्हाला सहसा कुठेही बघायला मिळणार नाही मॅडम. जास्त 4.25 रेटिंग असते लोकांना. मला 4.9 ची रेटिंग आहे विच इज ऑलमोस्ट टॉप मोस्ट. त्याच्यासाठी आम्ही फार मेहनत घेतो कारण जी लोक आमच्याकडे येतात त्या ज्या अपेक्षेने येतात त्याहूनही भरपूर जास्ती मी लोकांच्या आयुष्यात मॅडम कॉन्ट्रीब्युट करतो. आणि नक्कीच तुम्हाला आजचा
म्हणतात ना शुभमुहूर्त नक्कीच तुम्हाला चांगला फळेल एवढी मी अशुरिटी देतो. आणि प्रेक्षकांनो लक्षात घ्या, जे मी बोलतो ते मी करून दाखवणार. तुम्ही बिंदास तुम्ही झीला कंप्लेंट करू शकता किंवा आमची लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकता. एवढा स्वतःवरती मला प्रेक्षकांनो कॉन्फिडन्स आहे, कारण एवढ्या आमची 17 वर्षाची आमची लेगसी आहे जे आज लोकांना चांगल्या तऱ्हेने पुढे घेऊन चाललंय. आणि लक्षात घ्या, आज तुम्हाला वाटतं असेल की खरोखर मार्केट फायदा होतो का, ट्रेडिंग करून फायदा होतो का, गुंतवणूक फायदा होतो का. तुम्ही एक काम करा, स्क्रीनवर नंबर दिलेत, तुम्ही त्या नंबरवर मिस कॉल द्या किंवा कॉल करा. माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल. त्यांच्याकडून सगळे प्रूफ मागा. मी किती कमवतोय, ट्रेडिंग करून किती कमवतोय, इन्व्हेस्टमेंट करून किती कमवतोय, माझी लोक किती कमवत आहेत, खरोखर फायदा होतो की नाही होतं, लोकांचे रिव्ह्यूज, कुठल्या क्लायंटशी बोलायचं, व्हॉट एव्हर वॉन्ट, तुम्ही सगळं काय करू शकता. आणि ते नक्की करा प्रेक्षकांनो. सगळी तुम्ही माहिती घ्या माझ्या टीमकडनं आणि मगच तुम्ही पुढे जा. जेव्हा तुम्ही इनडेप माहिती घेता तेव्हा तुमचा विश्वास पडेल, येस मार्केटमध्ये फायदा होतो. कारण लक्षात घ्या, PNL, माझी टीम तुम्हाला PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे देईल, जे विच कॅनॉट बी मॅन्युप्युलेटेड. म्हणजे कोणी मॅन्युप्युलेट करायची हिंमत पण करू नाही शकत. आणि त्याच्यापुढे काय नाही प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आम्ही देतोय, राईट, ते सगळं प्रूफ आहे की येस मार्केटमध्ये खूप भरपूर चांगला फायदा होतो. तुम्हाला लेटेस्ट, जुनं, नवीन सगळं तुम्हाला मिळेल. माझ्या क्लायंटचं जे काय पाहिजे नक्की तुम्ही मागा. तेव्हा जाऊन कळेल येस मार्केटमध्ये खूप फायदा होतो. आणि ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमचा विश्वास पक्का होईल. आणि त्यानंतर जे तुम्ही पुढे जाल मार्केटमध्ये ते तुम्हाला लाईफ टाईम चांगले पैसे कमवून प्रेक्षकांनो. आणि इव्हन तुम्ही माझी युट्यूबवर जाऊन व्हिडिओज बघू शकता. शशांक रावले तुम्ही मॅडम, आपण जर ग्रुप म्हणजे व्हिडिओज जर पाहिलेत युट्यूबवरती तर तुम्ही माझे वेगवेगळे व्हिडिओज बघा. मी लाईव्हमध्ये अनालिसिस, लाईव्हमध्ये ट्रेडिंग करून दाखवलंय. माझी लोक स्वतःहून बोलतायत येस भरपूर चांगला फायदा होतोय. आणि भरपूर लोक ऑनलाईन सेशनमध्ये सगळे बोलतायत येस आम्ही चांगले कमवतोय. कोणी निगेटिव्ह बोलत नाही. तुम्ही सगळं जाऊन बघा, तुम्हाला तेव्हा कळेल की. आणि असं कोणीही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करताना दिसणार नाही, अशा लेवलला काम करताना नक्कीच प्रेक्षकांना दिसणार नाही. सो नक्कीच आमचं एक वेगळ्या लेवलचं काम चालतं. नक्कीच तुम्हाला चांगल्या तरी मार्केटमध्ये फायदा हा होऊ शकतो. आणि आजचा जो शुभ मुहूर्त आहे नक्कीच तुम्हाला लाईफ टाईम चांगला पैसे कमवून देईल. शुभमुहूर्त तर आहेच, त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणालात की आपण स्क्रीनवर जे फोन नंबर्स देतोय तिथे तुम्ही संपर्क साधून खरोखर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असेल किंवा अधिक माहिती असेल याबद्दल जाणून घेऊच शकता. मात्र त्याबरोबर तुम्हाला स्क्रीनवर काही फोन नंबर्स दिसत आहेत जिथे फोन केल्याने तुम्हाला या कार्यक्रमादरम्यान जर तुम्हाला गुंतवणूक, ट्रेडिंग आणि तुमची आर्थिक फायदा प्रत्येक गुंतवणुकीतून कसा करून घ्यायचा या संबंधातले जर काही प्रश्न असतील तर तुम्ही या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर शशांक रावले यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवर फोन नंबर्स दिलेले आहेत, तिथे नक्की फोन करा. तर आजच्या या मुहूर्तावर ट्रेडिंग कसं करायचं, गुंतवणूक कशी करायची याबाबतीत तर आपण जाणून घेणारच आहोत. मात्र याची सगळ्यात पहिली पायरी येते ते मुख्य म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी योग्य ज्ञान आहे की नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, मात्र शेअर बाजारामध्ये जी गुंतवणूक, कारण काय असतं बँकेमध्ये जाऊन गुंतवणूक करायची तर आपल्याला अनेक जण त्यासाठी मदत करणारे असतात. अशा वेळेला शेअर बाजारमध्ये आजकाल मोबाईल ॲपवरनं आपण ट्रेडिंग करू शकतो. आपण कम्प्युटरवर घरबसल्या ट्रेडिंग करू शकतो. कसं करू शकतो हे याचं ज्ञान आपल्याला पुरेपूर असणं गरजेचं आहे का. आणि मग असं जर ज्ञान हवं असेल तर फक्त सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण हे ज्ञान मिळवायचं की त्यासाठी काही कोर्सेस करायचे. येस नक्कीच मॅडम, मला त्याबद्दल माहिती द्यायला आवडेल. प्रश्न लक्षात घ्या, जसं मॅडम बोलला की बँकेत FD करायची, काय कुठे गुंतवणूक करायची. मी एक ऑब्झर्व केले, ज्या गोष्टीमध्ये असं अफलातून फायदा नाहीये त्याच्या मागे लोक बरोबर पडतात किंवा लोकांकडे नॉलेज नसतं म्हणून त्यामागे जातात. आणि म्हणून तुम्हाला आजूबाजूला मिळतील पण लोक जे तुम्हाला त्यासाठी मदत करतील. पण आज शेअर मार्केट भरपूर चांगला पैसा आहे. आणि जे टॉपची लोक आहेत ज्यांच्याकडे त्या शेअर मार्केट भरपूर पैसा कमवला गेलेला आहे ते विचार करतात की सामान्य माणूस त्यामध्ये आला नाही पाहिजे, ते पुढे आले नाही पाहिजे, नाहीतर मग त्यांचं वर्चस्व निघून जाईल. आणि म्हणूनच आपण जी मराठी माणसं आपण हिंमत केली पाहिजे, आपण पुढे आलं पाहिजे. आणि तेच पाऊल मी पण टाकलं म्हणून आज मी तुमच्या समोर बसलोय. नाहीतर आज मी पण पुढे येऊ शकलो नसतो. मला पण नवीन होतं तेव्हा लोक बोलायचे अरे खरोखर फायदा होईल का, जमेल का, तू काय करतोय, नोकरी कर, राईट. पण मी ते ऐकलं नाही आणि मी पुढे गेलो. आणि आज माझ्यामुळे हजारो लाखो लोकांना फायदा होत आहे. माझ्यामुळे अनेक लोकांना रोजगार पण मिळाले आणि भरपूर लोक पुढे गेले प्रेक्षकांनो. सो सेम पाऊल प्रेक्षकांनो तुम्ही देखील उचलू शकता आणि तुम्ही माझ्यासारखे चांगले मार्केटमध्ये जे आहे तुम्ही पुढे जाऊ शकता. तर अशा प्रेक्षकांनो आज त्याच्यासाठी मेन लागतं मॅडम ज्ञान, राईट. आज मी ते ज्ञान घेतलं आणि इनडेप नॉलेज घेतलं. आणि आज लोक ज्ञान म्हटलं तर युट्यूबवरती व्हिडिओज बघतात. जसं तुम्ही बोलात युट्यूबवर व्हिडिओज बघून किंवा कुठली पुस्तक वाचून प्रेक्षकांना ज्ञान मिळालं असतं तर मग सगळेच पुढे गेले असते. आज मला ठामपणे सांगायला आवडेल मी आज पण कुठलीही पुस्तकं वाचली नाही, कुठलेही युट्यूबचे व्हिडिओ पाहिले नाही, काय नाही. फक्त आणि फक्त स्वतःचं रिसर्च सगळं मी स्वतःचे डेव्हलप केलेले सेशन, सगळे स्वतःचे कोर्सेस डेव्हलप केले. आणि ते अशा लेवलला आहेत की तुम्ही आय कॅन शॉली से की तुम्ही जाऊन युट्यूब वगैरे सगळं चेक करा. मी ज्या लेवलला तुम्हाला नॉलेज देतो की मी ज्या लेवलला तुम्हाला मी पैसे कमायला हेल्प करू शकतो ते तुम्हाला व्हिडिओज नक्कीच नाही करू शकत. आणि म्हणूनच आज माझ्याकडे लोक येतात जेव्हा माझ्याकडनं फिल्टर होऊन जातात त्यावेळी त्यांना. आणि मॅडम युट्यूबवरती वगैरे भरपूर कन्फ्युजन पण लोकांना निर्माण होतं. पण तुम्ही जर डायरेक्टली माझ्या थ्रू गेला तर नक्कीच तुम्हाला A to Z पेक्षा शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. माझ्याकडे तुम्ही एकदा आलात की तुम्हाला बाकी काही एक करायची गरज नाहीये. झिरोपासून मार्केटचा M पासून तुम्हाला सगळं शिकवलं जातं आणि ॲडव्हान्समध्ये सगळं तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जातं. मी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सेस पेक्षा देतो. आता पहिलं तुम्हाला
तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस मिळतील. आज गुढीपाडवा आहे, आज सुट्टीचा वार आहे, राईट. सो आज तुम्ही काय करू शकता, आज तुम्ही जेव्हा रेकॉर्डेड कोर्सेस मिळतील, आजची सुट्टी आहे, परत परवा ईद आहे मॅडम, त्याची सुट्टी असेल, परत लोकांना मे बी शनिवारावर सुट्टी असेल, बरं पुढच्या आठवड्यात पण सुट्ट्या आहेत, राईट, सण आहेत, राईट. तुम्ही सगळ्या भरपूर सुट्ट्या आहेत प्रेक्षण, राईट. सो ह्या सुट्ट्याचा तुम्ही वापर करा, नक्कीच फॅमिलीवर वेळ द्या, तुम्ही त्या सुट्ट्या एन्जॉय पण करा, पण त्याचबरोबर स्वतःची प्रगती करायचं आहे, सुट्ट्या आपण वापरल्या, राईट. सो नक्कीच तुम्ही पुढचे जे तुमचे सण असतील, पुढच्या सुट्ट्या असेल, अजून तुमचे आनंदही होतील प्रेक्षानो. सो नक्कीच तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तुम्हाला लगेच रेकॉर्डेड सेशन्स मिळतील जसं तुम्ही जॉईन कराल, आणि तुम्ही ते एवढे इझी आहेत की तुम्हाला इझिली कळेल, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही, तुम्हाला इझिली सगळे सेशन करतील. तरी पण एखादा प्रश्न अडला तर त्याच कोर्सेसमध्ये माझ्या टीमचे बोर्डलाईन नंबर्स दिलेले आहेत, तेव्हा तुम्ही फोन करू शकता, आणि माझी एक्सपर्ट टीम तुम्हाला सुट्टीच्या वारावर माझी एक्सपर्ट टीम तिकडे बसलेली दिसेल, आता उद्या परवा पण दिसेल, आणि ती माझी एक्सपर्ट टीम ज्यांना मी स्वतः पर्सनली ट्रेन करतो ते तुमच्या प्रश्नांची प्रेक्षानं उत्तर देतील. तरी पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर तो कॉल डायरेक्टली माझ्याकडे आवडतो, मी स्वतः पर्सनली तुमच्या प्रश्नांची प्रेक्षानं उत्तर देतो, ज्याने काही एक व्यक्ती अनआन्सर्ड राहत नाही. तर म्हणून तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. प्लस त्याचबरोबर इव्हन मी तुमचे लाईव्ह सेशन्स पण घेतो, आणि लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सगळं शिकवतो सेम फीजमध्ये, वेगळी काही तुमच्याकडे फीज प्रेक्षानं घेतली जात नाही, आणि तुम्हाला ते असं जबरदस्त ज्ञान मिळतं की तुम्ही कधी मार्केट शिकलं हे तुम्हाला प्रेक्षानं कळणार देखील नाही. सो लक्ष प्रेक्षानं हे जे ओव्हरऑल मॅडम आम्ही हे सगळं शिकवतो, ह्याची मूळ किंमत आहे जवळपास 50,000 रुपये. कारण त्या 50,000च्या कोर्समध्ये आम्ही रेकॉर्डेड सेशन्स, त्याच्यानंतर लाईव्ह सेशन्स, त्याच्यानंतर आम्ही 2 महिन्याचा लोकांना सपोर्ट सिस्टम, लोकांना ट्रेड्समध्ये देणं, त्याच्यावर आम्ही लोकांना लाईफ टाईम सपोर्ट देणं, त्याच्यावर एक फायनान्स सेशन असतं इन्व्हेस्टमेंटचं, ते त्याच्यावर आम्ही देतो, त्याची किंमत जवळपास 10-12,000 रुपये आहे, ते आम्ही देतो. प्लस त्याच्यावर अकाउंट ओपनिंग पण फ्री, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळं इन्व्हॉल्ड आहे. ह्याची मूळ किंमत 50,000 होते, आणि मॅडम अनेक लोक 50,000 कोर्स करतात, पण तरी पण ते म्हणतात आम्हाला भरपूर झालं व्हॅल्यू फॉर मनी हे मिळालं. तरी पण स्पेशली आज आपल्या झी 24 प्रेक्षकांसाठी आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, मराठी नवीन वर्ष आहे, तर लोकांची सुरुवात चांगली झाली पाहिजे, आणि लोकांना एक अफोर्डेबल रेटमध्ये कोर्सेस मिळाले पाहिजे. म्हणून आज आपण काय करतोय, हा 50,000चा कोर्स तुम्हाला देतो फक्त 4,300 मध्ये, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. ह्याच्यामध्ये जीएसटी पण इन्क्लुडेड आहे मॅडम, 700-800 रुपये तर जीएसटी जातं, राईट. पण ते सगळं इन्क्लुझिव्ह आपण दिलं, वेगळं जीएसटी पण आपण लोकांना भरायला लावत नाही. तर सगळं इन्क्लुझिव्ह प्रेक्षकांना तुम्हाला 4,300 मध्ये तुम्हाला प्रेक्षकांना कोर्स मिळतो, विच इज व्हेरी नॉमिनल, आणि त्या अगेन्स्टची तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे, कारण शॉलीचे 1-1 रुपया तुमचा वसूल आहे. जर तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम करत नाही, प्रॉफिट येत नाही, किंवा जे तुम्ही विचार करून आलेला ते तुम्हाला मिळालं नाही, तर तुम्ही विदिन 15 डेज तुम्ही पूर्ण फीज रिफंड क्लेम करू शकता. एवढं स्वतः मला प्रेक्षकांना कॉन्फिडन्स आहे, आणि मला माहिती आहे माझं त्या लेवलचं नॉलेज आहे, म्हणून बिंदास बोलू शकतो. आणि तरी पण आजपर्यंत कोणती व्यक्ती रिफंड मागायला येत नाही फीज, एवढं जबरदस्त आपले टेक्निक्स प्रेक्षकांना काम हे करतात. पण लक्षात घ्या, ही जी ऑफर आहे तुम्हाला आज संध्याकाळी 6च्या आत एनरोल करायचं आहे, कारण तुम्ही 6च्या नंतर एनरोल केलं तर तुम्हाला पूर्ण फीज पे करावं लागेल, कारण आमच्याकडे लिमिटेड सीट्स आहेत, आम्ही सगळ्यांनी ऑफर देऊ शकत नाही, आणि आम्हाला ते परवडणार पण नाही. नक्कीच याचा फायदा घेऊ शकता, आणि मी तुम्हाला लाईफ टाईम प्रॉपर सपोर्ट देईन. आय कॅन शॉली से तुम्ही ज्या अपेक्षेने याल तुम्हाला ती प्रॉपर सर्व्हिस मिळाली नाही, तुम्ही बिंदास तुम्ही झीला पण कंप्लेंट करू शकता, आणि नक्कीच तुम्हाला आमच्याकडे प्रॉपर सर्व्हिस मिळून तुम्हाला आम्ही चांगल्या रीतीने मार्केटमध्ये पुढे घेऊन जाऊ, आणि जी ऑलरेडी आमची लेगसी आहे ती नक्कीच मेंटेन करू, आणि आपल्या मराठी माणसाला आज मराठी सणाच्या विषयी नक्कीच तुम्हाला अश्युरिटी प्रेक्षकांना देऊ शकतो. खरोखर या कोर्सेस बद्दलची माहिती आणि कोर्सेसमध्ये आज जी संध्याकाळी 6च्या आत सवलत मिळणार आहे त्याविषयी स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसतेच आहे. तुर्तास आपल्याला बारामतीहून अवधूत गायकवाड यांचा फोन येतोय. नमस्कार अवधूतजी, बोला. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की छोट्या कॅपिटल मधून सुरू करताना मोठा प्रॉफिट कसं बुक करायचं? व्हेरी नाईस क्वेश्चन सर. आणि छोट्यातून मोठे व्हायचं असतं सर. मी आज माझा करोडोमध्ये प्रोफाईल आहे, पण मी सुरुवात मी 5,000 पासून केलेली होती जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. सो मला सांगायला आवडेल मॅडम एक गोष्ट, आज लोक कॅपिटल टाकायचा विचार करतात, पण जेव्हा माझ्याकडे येतात ना ट्रेनिंगला, तुमच्याकडे कितीही पैसे असो किंवा नसो, मी पहिलं बोलतो प्रॉपरचं ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही पेपर ट्रेडिंग करा, ज्यामध्ये 1 रुपया लावायचा नाहीये. ते सगळं माझ्या कोर्सेसमध्ये दिलेलं आहे विदाउट मनी. तुम्ही पेपर ट्रेडिंग करता की तुम्हाला वाटतं हा शेअर वर जाईल खाली जाईल, तुम्ही जसं प्रेडिक्ट करा. अरे वा, मी बोलतो तशी प्रेडिक्शन चालेल. मी बोललो वर जाणार तो सटकन वर गेला, मी बोललो खाली पण सटकन खाली पडला. तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होतो. त्यानंतर एक आठवडाभर पेपर ट्रेडिंग करायचं विदाउट एनी मनी. नंतर मग हळूहळू छोटा पैसा लावायचा आहे. 500, 1000 रुपये, 200 रुपये लावा. हळूहळू वाढवत जा. भले तो 15-20 दिवस महिनाभर लागतील, असं तुम्हाला पक्क रेडी करतो की तुम्ही लाईफ टाईम कधी खाली पडणार नाही. स्मूथली तुम्ही पुढे जाल. आणि म्हणून जे मी बोलतो ते तुम्ही फॉलो करा. जे मी कोर्सेसमध्ये बोलीन ते फॉलो करा. तुम्ही कमी कॅपिटल पासून तुम्ही कधी ते कंपाऊंड करत भले 2, 5, 10 हजार पण सुरुवात केली, जे काय वॉट एव्हर अमाऊंट मे बी, तुम्ही कसे ते कंपाऊंड करत तुम्ही कधी ते लाखांमध्ये पोहोचला तुम्हाला कळणार पण नाही. मी पण तेच करत आलो प्रेक्षण. बिकॉज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, कंपाऊंडेड इंटरेस्ट किंवा कंपाऊंडेड जे रिटर्न्स मिळतात त्याची ताकद आहे वेगळ्या लेवलची आहे. ती ताकद नेमकी काय हे सगळं मी तुम्हाला प्रेक्षकांनो कोर्सेसमध्ये शिकवतो. नक्कीच तुम्हाला ते तुम्ही शून्यातनं नक्कीच प्रेक्षकांनो पुढे जाऊ शकता. अनेक जणांचाच हा प्रश्न होता किंवा असेलच की नक्की किती कॅपिटल आम्ही टाकायचं सुरुवातीला, आणि खरोखर त्यांनी आम्हाला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं का, तर याचं उत्तर छान दिलेलं आहे. आता आपल्याला समाधान अहिरे म्हणून सुद्धा एक फोन येतोय. नमस्कार समाधानजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते सर. सर माझा प्रश्न असा होता की लॉंग टर्म शेअर्स निवडताना इन्व्हेस्टमेंटसाठी तर त्याची निवड कशी केली गेली पाहिजे? पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का? लॉंग टर्म
साठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्याची शेअर्स निवड करताना त्याची निवड कशी केली पाहिजे? ओके, व्हेरी नाईस क्वेश्चन सर. पहिलं म्हणजे मला सांगायला सर की लॉंग टर्म मध्ये निवडताना जसं मी स्वतः काय करतो की मी फक्त टेक्निकल अनालिसिस करतो, पण माझ्या हिशोबाने भारतामध्ये फंडामेंटल अनालिसिस काम नाही करत. का नाही करत हे सगळं मी अगेन कोर्सेसमध्ये शिकवतो. सो लॉंग टर्म मध्ये जेव्हा तुम्ही शेअर्स निवडताय, अनेक लोक मॅडम काय करतात की छोटे स्टॉक शोधतात. अरे हा 5 रुपयाचा शेअर आहे, 5चा 10 तर होईल, तर मी 5 रुपयाचा शेअर छोटा बाय करतो. सर एवढं सोपं जर मार्केट असतं तर आमच्यासारख्या लोकांची गरज नसते. तुम्ही सगळे छोटे 5-10 रुपयाचे अनेक शेअर मिळते, 5चे 10 झाले, पण त्या 5चे 10चे 5चे 2 पण होऊ शकतात, हे आपण विचार करत नाही. पण आपण जर प्रॉपर अभ्यास केला, सगळं नीट स्टडी केला, जसं आता आम्ही पण स्टडी करतो लॉंग टर्म मध्ये. आता आम्ही जेव्हा मी बाईंग केलेलं आहे, सगळं माझी टीम तुम्हाला दाखवेल. मी जेव्हापासून बाय केले आता मार्च महिन्यामध्ये, मार्च एंडिंगला, तेव्हापासून मार्केट तुम्ही बघा लाईफ टाइम यायला पोहोचले, चांगला परफॉर्म करते. हा अभ्यास असतो. सो प्रॉपर अभ्यास करून बाईंग करणं. आणि सर्वात पण गोष्ट, जेव्हा तुम्ही लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करताय तेव्हा एकाच शेअरवरती प्रेम करून बसायचं नाहीये. काही लोक एकाच शेअरमध्ये सगळे पैसे टाकतात, तसं नाही करायचंय. तर आपला फंड हा प्रॉपरली डायव्हर्सिफाईड असला पाहिजे वेगवेगळ्या शेअर्समध्ये. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपल्या अश्युरिटी असते की मी समजा 10 शेअर निवडलेत, मला माहिती आहे मी चांगले शेअर्स निवडले, 10च्या 10 चांगले वर जाणार, एवढा मी अभ्यास केलाय. 10 मधून मी बोलतो 1, 2, 3 डाऊन गेले, 7 जरी वर गेले तरी पण आपला पोर्टफोलिओ भरपूर चांगला प्रॉफिट मिळू शकतो. आणि हेच सगळं आम्ही करतो आणि चांगलं प्रॉफिट आम्ही मार्केटमधून ट्रेडिंग आणि गुंतवणूकमधून आम्ही काढत असतो. मला वाटतं समाधानजी तुमच्याही प्रश्नाचं निरसन झालेलं आहे आणि उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. अनेक जणांचे अनेक प्रश्न असतात. मात्र पहिला जो प्रश्न होता ना की कॅपिटल छोटं टाकलं तरी मोठा प्रॉफिट कसा आपण त्याच्यातनं काढू शकतो किंवा मोठा फायदा कसा होऊ शकतो, त्याशीच संलग्न थोडासा असा एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला चूक अशी होते किंवा आपली अशी एक गैरसमजूत असते की लोन काढून आपण शेअर बाजारामध्ये ते पैसे गुंतवतो आणि मग ते पैसे नीट जर म्हणजे रोटेट झाले नाहीत तर मग त्याचा आपल्याला तोट्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर खरंच ही योग्य मार्ग आहे हा का लोन काढून पैसे? फार चुकीचा प्रश्न. असे अनेक लोकांना प्रश्न असतात, म्हणून नक्कीच त्याचं उत्तर द्यायला आवडेल. आत्ताच मी गाडीमधून येत होतो तेव्हा आमच्या क्लायंट आहेत, त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला मला फोन केला. त्यावर मला हे पण विचारलं की नवीन सुरुवात मी लोन काढून मी इन्व्हेस्टमेंट करू का? सो मी मॅडमना म्हटलं मॅडम चुकूनचं असं करू नका, त्यांच्याकडे थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हणून त्या बोलला मी लोन काढू का. सो लक्षात घ्या प्रश्न, आज नक्कीच मार्केटमध्ये आपण पैसे टाकून गुंतवून चांगले पैसे कमवले पाहिजे. आज पहिलं म्हणजे ट्रेडिंग करायला तसं पण लोन काढायची गरज नाही लागत. एकदम छोट्या कॅपिटल पासून समजा मी 5,000 पासून सुरुवात केली तर तुम्हाला तसं पण बाय डिफॉल्ट इंटरडेमध्ये सेबीच्या गाईडलाईन्स म्हणून तुम्हाला लिमिट मिळतं. म्हणजे 5,000च्या अगेन्स्ट तुम्ही 20-25,000 शेअर्स इझिली घेऊ शकता. सो लोन काढायची गरज नाही. आणि लॉंग टर्म जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण लोन काढून आपण पैसे गुंतवू शकत नाही. आणि ज्या बँकेतून लोन घेत आहे त्यांना जरी कळलं की आपण लोन काढून पैसे शेअर्समध्ये लावले तर हे पण चुकीचं असेल. सो त्याची गरज नाही. तुमच्याकडे तो फ्री मनी आहे, ते लोन वगैरे काढण्यामध्ये प्रश्न, तुम्ही जे मंथली इन्कम कमवताय राईट, त्यातनं काही भाग हा कंपल्सरी तुमचा इन्व्हेस्टमेंटमध्ये आलाच पाहिजे. तरच जाऊन आपण फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळू शकतो, महागाईला बीट करू शकतो आणि आपण लवकर फायनान्शियल रिटायरमेंट जे आपण घेऊ शकतो. सो म्हणून लक्षात घ्या की आपण लोन काढून कधीच पैसे मार्केटमध्ये लावू नये, हे माझं वैयक्तिक मत असेल प्रेक्षकांनो. आणि नक्कीच आणि लक्षात घ्या तुमच्याकडे जो असलेला कॅपिटल असतो, जो पर्सनल पैसा भले तो छोटा असेल, हे जरूर नाही की तुम्ही किती मोठा पैसा किंवा किती छोटा लावताय. तुम्ही सविस्तररित्या म्हणजे प्रॉपरली नियमितरित्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय की नाही, किंवा तुम्ही म्हणता ना प्रॉपर तुम्हाला ती सवय लागली की इन्व्हेस्टमेंटची, का तुम्ही स्किप करताय मध्ये. जसं आपण जिममध्ये जातो तर रोज जिममध्ये जात असू तर आपली हेल्थ बनणार. जर मी आठवड्यातून एकदा जातोय तर माझी हेल्थ कशी बनणार. तसं आपल्याला ते नियमित जर करत असाल, तुमचा कधी कॉर्पस वाढला आणि कधी तुम्ही मोठे आला आणि कधी एवढे मोठे व्हाल की तुम्हाला लोन घ्यायचं. जसं आज मला कुठलेही लोन घ्यायची गरज नाही लागत राईट. सो तसा लेवलला आपण विचार केला पाहिजे. आणि आपण म्हणा डेट फ्री लाईफ जगणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तरच आपण एक शांतपूर्वक लाईफ जगून आपण आपलं आयुष्य नक्कीच एन्जॉय प्रेक्षकांनो करू शकतो. आता हे मान्य आहे की डेप्थ फ्री लाईफ आपल्याला आयुष्य असं जगायचं आहे. मात्र अशा प्रकारची गुंतवणूक करताना आपण म्हणतो नाही का की कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं किंवा रिस्क टेकिंग अबिलिटी तुमची किती आहे, तुम्ही तेवढे त्याला कॅपेबल आहात का, हे बघितल्यानंतरच, हे पडताळल्यानंतरच आपल्याला त्यातनं होणारा फायदा किती होणार आहे, किती पर्सेंटेजमध्ये होणार आहे याचा अंदाज यायला लागतो. ही रिस्क टेकिंग अबिलिटी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना जरा जास्त वाढवावी लागते का? येस, नक्कीच प्रश्न. का वाढवावे लागते? कारण आपल्याकडे ज्ञान नाही आहे. आज तुम्हाला माहिती आहे माझे भरपूर पैसे इन्व्हेस्टेड आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं बिलकुल नाही. मी खूप हॅपी आहे. जर तेच माझे पैसे मे बी प्रॉपर्टीमध्ये, बँक, म्युच्युअल फंड आणि बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये असतं, मला टेन्शन असतं, कारण मी त्यांच्या भरोशावर असतो. आज मला माहिती आहे माझ्याकडे योग्य ज्ञान आहे आणि मी लोकांना पण देऊ शकतो, म्हणून मला काही प्रश्न टेन्शन हे बिलकुल वाटत नाही राईट. कारण जेवढं ज्ञान वाढतं आपलं तेवढं आपल्याला म्हणता रिस्क कमी होते. आणि प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. मान्य आहे जो व्यक्ती जास्ती रिस्क घेईल तो मे बी डुबू
शकतो, पण जो व्यक्ती रिस्क घेत नाही ना तो पहिला डुबतो. मग आज जसं तुम्ही आपला कार्यक्रम बघताय ती पण रिस्क आहे. आज सणाचा दिवस आहे, तुम्ही आज फॅमिलीवर आहात, तरी पण आज तुम्ही वेळात वेळ काढून आपला कार्यक्रम बघताय. तुम्ही तुमच्या वेळेची रिस्क प्रेशरनं घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला काही तिथे ज्ञान मिळतंय. सो प्रत्येक ठिकाणी आपला रिस्क घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यातनं मॅडम एक मला एक्झाम्पल आता आज मंगळवार आहे, रविवारी माझ्याकडे पुण्यावरून आमचे क्लायंट आलेले राईट, आणि मुलगा आणि त्यांची आई सिनियर आहे, मोर दॅन 60 इयर्स त्यांची आई आहे, अराउंड 65 इयर्सची त्यांची आई आहे. ते दोघं आलेले. तर त्यांचं मला एक्झाम्पल घ्यायला आवडेल. त्या मॅडम ज्या आल्यात सिनियर आहे त्या बोलल्या, सर मला मी म्युच्युअल फंडात टाकलेले पण त्यातनं एवढे काही रिटर्न्स नाही मिळाले. आता माझ्या मुलांनी टाकले त्याला चांगला फायदा आला, म्हणून मी आता तुमच्याकडे माझे जे आहेत पैसे मी टाकायला आले, पण मला भीती वाटते, रिस्क वाटते राईट. सो अशा त्या मॅडम बोलत होत्या. त्यांना पण हेच उत्तर दिलं की तुम्ही नॉलेज घेऊन तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला रिस्क वाटणार नाही. त्यानंतर मॅडमना विचारलं तुम्ही कसे आलात पुण्यावरनं, आमचं ऑफिस नवी मुंबईला आहे, तुम्ही कसे आलात पुण्यावरनं. तर आम्ही बाईकवरनं आलो. म्हटलं मॅडम बाईकवरनं तुम्ही दोघं आलात राईट, तर ती जीवाची रिस्क आहे राईट. एवढं लांबून तुम्ही येतात, इकडे तर तुमच्या पैशाची रिस्क आहे. आज लक्षात घ्या, तुम्ही तर जीवाची रिस्क घेऊ शकता, मग तुम्ही पैशाची रिस्क का नाही घेऊ शकत. आज जर ते मला बोलले असते मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो, माझ्यावर पुण्याला बाईकनी झाला, तर मी कदाचित गेलो नसतो, कारण ती मला जीवाची रिस्क मॅडम वाटली असते राईट. सो कुठे रिस्क घेतली पाहिजे, कुठे नाही घेतली पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आज आपण जीवाची रिस्क घेऊ शकतो, नक्कीच आपण पैशाची कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे फार इम्पॉर्टंट. नक्कीच आपण आयुष्यात आर्थिक प्रगती कमवू शकतो. खरोखर योग्य असं मार्गदर्शन, आणि तेही आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. तर वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम इथेच थांबावा लागणार आहे. संपत असेल कार्यक्रम तरी सुद्धा योग्य मार्गदर्शन केल्याने आज शुभमुहूर्तावर आपण नक्कीच शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा शेअर्स विकत घेण्याचा विचार करू शकतो आणि उद्यापासून त्याची सुरुवात करू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा तुम्हाला सगळ्यांनाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या शुभमुहूर्तावर नक्की गुंतवणुकीसाठी, शेअर ट्रेडिंगसाठी चांगला विचार करूया आणि लगेचच त्याची सुरुवात करूया. धन्यवाद.